बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। विमान अपघातामध्ये मृतांचा आकडा वाढलेला आहे। विमान अपघातामधील मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे। अपघातामध्ये विमान प्रवाशांसह रुग्णालय, वसतिगृह आणि स्थानिक रहिवाशांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता मृतांचा आकडाही वाढलाय। दरम्यान एनएसची डीजीसीए पाठोपाठ आता एएआयबीचं पथकही अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरामध्ये घटनास्थळी दाखल झालंय। रात्रभर विमानाचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। विमान दुर्घटनेच्या संदर्भात एटीएस पथकानं डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्स जप्त केलेला असून त्यातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। तर एनएसजी डीजीसीए पाठोपाठ आता एएआयबीचं पथकही अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरामध्ये दाखल झालंय। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण बघत आहोत एएआयबीची देखील टीम जी आहे ती सध्या आता घटनास्थळी ही पोहोचलेली आहेत। इथे आपण बघितलं तर सकाळी एनएसजी असेल यासोबत डीजीसीएचे पथक जे आहे, टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झाली। ती अहमदाबादमध्ये जिथे खरं ही विमान दुर्घटना झालेली आहे त्या घटनास्थळावरती येऊन ते पाहणी करतायत। सर्व चौकशी असेल, तपास जो आहे तो केला जातोय आणि एकंदरीतच म्हणजे एकीकडे आता खरं तर तपास यंत्रणेच्या पूर्ण या तपासाला वेग आलेला आहे। संपूर्ण तपास केला जातोय। डीजीसीए कडून देखील या संपूर्ण घटनेची माहिती केली जाते। चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। यासोबतच म्हणजे कालच आपण बघितलं तर एटीएसच्या टीमला इथे ब्लॅक बॉक्स देखील मिळून हा आलेला होता आणि एकंदरीतच आता या सर्व पार्श्वभूमीवरती आता एएआयबीची देखील टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहेत। निश्चित म्हणजे हा अपघात नक्की कसा झाला आहे, त्यामागची कारणं काय आहेत, आपण बघितलं तर काल देखील एटीएसची टीम इथे पोहोचली असल्यामुळे कुठेतरी घातपात देखील यामध्ये झाला आहे का तसा संशय देखील व्यक्त केला जात होता। मात्र तसे कोणतेही पुरावे असेल किंवा काय ते आत्तापर्यंत सापडले नाहीत असं देखील माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता कुठेतरी आपण बघितलं तर एकीकडे एनडीआरएफ कडून बचाव हे केलं जात होतं। आता देखील विमानाचा मलबा हटवण्याचं काम हे सुरू आहे। तर दुसरीकडे आता तपास यंत्रणा इथे येऊन पोहोचतायत आणि सर्व तपास असेल, चौकशी जी असेल ती केली जाते। कॅमेरा निकीपावर प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, अहमदाबाद। एकंदरीतच विमान दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आलेला आहे। एकीकडे उच्चस्तरीय चौकशीची स्थापना करण्यात आलेली आहे। असं असताना दुसरीकडे घटनास्थळावर आज सकाळीच डीजीसीए आणि एनएसजीची टीम सुद्धा पोहोचली आहे। टीमकडून घटनास्थळाची पाहणी करत काही पुरावे देखील गोळा करण्याचं काम सुरू आहे। दुसरीकडे जिथे हे विमान कोसळलेलं होतं तिथे मलबा हटवण्याचं काम जवळपास 140 इंजिनियर्स आणि कर्मचाऱ्यांकडून हाती घेण्यात आलंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। अहमदाबादमधील विमान दुर्घटने प्रकरणी आता तपासाला देखील वेग आलेला आहे। आज सकाळीच इथे डीजीसीए आणि एनएसजीची देखील टीम ही पोहोचली आहेत आणि त्यांच्याकडून घटनास्थळी खरं तर संपूर्ण तपास केला जातोय। एकीकडे आपण बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील इथे दाखल झालेले आहेत। काल देखील आपण जर ही इमारत जर बघितली जी इथे खरं तर आगीच्या भक्षस्थानी सापडली होती, याच इमारतीच्यावरती विमान हे कोसळलेलं होतं आणि त्या ठिकाणावरून देखील एटीएसने खरं तर ब्लॅक बॉक्सचा ताब्यात घेतलेला होता। ब्लॅक बॉक्समध्ये खरं तर सर्व रेकॉर्डिंग हे असतं आणि एक महत्त्वाचा पुरावा हा खरं त्यांच्या हाती लागला आहे। यामधून कुठेतरी आता हा अपघात नक्की कसा झाला आहे त्याची कारणं जी आहे ती समोर येऊ शकतील। यासोबतच आपण इकडे बघितलं तर एनडीआरएफची टीम आहेत ही देखील आता पुण्यामध्ये घटनास्थळी चाललेली आहेत। त्यांच्याकडून गेल्या 2 दिवसांपासून इथे सर्व बचाव कार्यही केलं जात होतं। आता देखील मध्ये आपण बघितलं तर मलबा हटवण्याचं काम जे आहे ते जवळपास 100हून अधिक कर्मचाऱ्यांकडून देखील इथे सुरू हे करण्यात आलं आहे। सर्व चौकशी जी आहे ती केली जाते। यासोबतच दुसरीकडे आपण बघितलं तर आता या घटनेबाबत खरं तर डीजीसीए हे एकीकडे त्यांनी कमिटी स्थापन केली, त्या आधारे देखील सर्व तपास हा केला जातोय। तर दुसरीकडे आता कुठेतरी चौकशीला देखील याच्या तपासाला देखील वेग आल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरामन विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, अहमदाबाद।